उद्या शुक्रवार, करा हा उपाय. ज्यांनी त्रास दिला तेच रडत येतील. स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष कथा. कधी कधी आयुष्यात असे लोक भेटतात जे आपल्याला इतका त्रास देतात की मनातून आपण पूर्णपणे तुटून जातो. पण जर तुम्हाला सांगितलं की फक्त एक छोटासा उपाय करून तेच लोक तुमच्याकडे रडत येतील तर विश्वास बसेल का? ऐका कथा. एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक साधा निरागस माणूस राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. पण त्याच्या आयुष्यात एकच मोठी समस्या होती. त्याच्या जवळच्या लोकांनीच त्याला खूप त्रास दिला होता. त्याचे नातेवाईक, मित्र सगळ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. कुणीतरी त्याला फसवलं, कुणीतरी त्याचं मन तोडलं आणि हळूहळू गणेश पूर्णपणे एकटा पडला. रोज रात्री तो देवासमोर बसून रडायचा. देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, पण माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? एक दिवस खूप निरागस होऊन तो गावाजवळच्या मंदिरात गेला. ते मंदिर होतं स्वामी समर्थ यांचं. तिथे एक वृद्ध साधू बसले होते. त्यांनी गणेशच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं. साधूंनी विचारलं, का रडतोयस बाळा? गणेशने सगळं सांगितलं. सगळा त्रास, सगळं दुःख, सगळं अन्याय. साधू हसले आणि म्हणाले, उद्या शुक्रवार आहे आणि स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. तू एक छोटासा उपाय कर. उपाय: सकाळी लवकर उठ, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लाव. 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थ जप कर आणि मनातून एकच प्रार्थना कर, ज्यांनी मला त्रास दिला त्यांना समज दे आणि मला शक्ती दे. इमोशनल टर्निंग पॉइंट. गणेशने तो उपाय केला. मनापासून डोळ्यात पाणी घेऊन काही दिवस गेले आणि अचानक एक दिवस ज्याने त्याला सर्वात जास्त त्रास दिला होता तोच माणूस त्याच्या दारात आला. डोळ्यात पाणी, हात जोडलेले. गणेशा, मला माफ कर, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. गणेश थक्क झाला. एकामागून एक सगळे लोक येऊ लागले. ज्याने त्याला दुखावलं होतं तेच आता त्याच्यासमोर रडत उभे होते. त्या दिवशी गणेशला समजलं की बदला घेण्याची गरज नसते. जेव्हा आपल्या मागे स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद असतो ते स्वतःच न्याय करतात. एंडिंग मोरल पॉइंट. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्यावर राग ठेवू नका. स्वामीवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य न्याय नक्की मिळतो. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.